Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department SPM Polytechnic Kumte. Today we are going to see what is raster scan system and what is random scan system. Let us first try to understand what is raster scan system. Raster can be explained as a rectangular collection of dots or points plotted. raster म्हणजे काय तर एक रेक्टँग्युलर कलेक्शन ऑफ डॉट्स असतात किंवा पॉईंट्स असतात किंवा जे पिक्सेल्स जे असतात आपले ते रेक्टँग्युलर कलेक्शन फॉर्ममध्ये आपण त्याला रॅस्टर असं म्हणतो. स्क्रीन पिक्चर इज 2 dimensional grid of pixels. Okay, raster system displays the picture by drawing pixel in a row by row from left to right. आता रॅस्टर स्कॅन सिस्टीममध्ये स्क्रीन पिक्चर जे असतं ते 2 dimensional ग्रिड ऑफ पिक्सेल्समध्ये आपण डिवाईड केलेलं असतं. त्याच्यामध्ये रॅस्टर स्कॅन पिक्सेल कसं ड्रॉ करतो तर रो बाय रो करतो फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे रो बाय रो ओळीने रॅस्टर स्कॅन सिस्टीममध्ये आपले पिक्सेल्स जे आहेत ते इग्नाईट होतात. Picture definition is stored in a memory called the refresh buffer or frame buffer. पिक्चर डेफिनेशन जी असते, पिक्चर जी स्टोअर केलं जातं, ज्या मेमरीत स्टोअर केलं जातं त्याला रिफ्रेश बफर किंवा फ्रेम बफर म्हणतो आपण. सीन टू बी डिस्प्लेड इज फर्स्ट लोडेड इन टू फ्रेम बफर इन द फॉर्म ऑफ इंटेन्सिटी व्हॅल्यूज. आयडियली साईज ऑफ फ्रेम बफर इज सेम ॲज स्क्रीन रेझोल्युशन. आता जो आपल्याला सीन डिस्प्लेवर डिस्प्ले करायचा आहे, ओके, स्क्रीनवर जो डिस्प्ले करायचा आहे जो सीन फर्स्ट लोड केला जातो फ्रेम बफरमध्ये इन द फॉर्म ऑफ इंटेन्सिटी व्हॅल्यूज. पिक्चर सेव्ह केलं जातं म्हणजे काय केलं जातं तर प्रत्येक पिक्सेल्सची जी पोझिशन आणि इंटेन्सिटी व्हॅल्यू जी आहे ती स्टोअर केली जाते. ती कशात स्टोअर केली जाते तर फ्रेम बफरमध्ये स्टोअर केली जाते. आणि फ्रेम बफरची जी साईज जी असते ती जनरली किती असते तर जेवढं आपल्या डिस्प्ले स्क्रीनचं जे स्क्रीन रिझोल्युशन आहे तेवढीच साईज त्या फ्रेम बफरची किंवा रिफ्रेश बफरची असणार आहे. इन दिस सिस्टम अ बीम ऑफ एन इलेक्ट्रॉन इज मूव्ड अक्रॉस द स्क्रीन. इट मूव्स फ्रॉम टॉप टू बॉटम कन्सिडरिंग वन रो ॲट अ टाईम. आता ह्या रॅस्टर स्कॅन सिस्टीममध्ये काय केलं जातं तर बीम ऑफ इलेक्ट्रॉन मूव्ह केला जातो पूर्ण स्क्रीनवरून. आणि तो कसा मूव्ह केला जातो तर टॉप टू बॉटम, वरून स्क्रीनच्या वरून ते खालीपर्यंत रो बाय रो मूव्ह केला जातो. An image is subdivided into various horizontal lines which are referred to as scan lines. आपली इमेज जी असते ती मल्टिपल हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये डिवाईड केलेली असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो स्कॅन लाईन्स म्हणतो. स्कॅन लाईन्स विच आर देन फर्दर डिवायडेड इंटू डिफरंट पिक्सेल्स विच हेल्प्स इन द प्रोसेसिंग ऑफ एन इमेज. आणि ह्या ज्या स्कॅन लाईन्स असतात ते परत त्याचं डिव्हिजन कशात केलेलं असतं तर वेगवेगळ्या पिक्सेल्समध्ये केलेलं असतं. आणि मग त्या प्रत्येक पिक्सेलला आपण ॲक्सेस करून त्याची इंटेन्सिटी ठरवून मग इमेज रेंडर होते. इंटेन्सिटी व्हॅल्यू फ्रॉम द टॉप लेफ्ट लोकेशन ऑफ द फ्रेम बफर इज रिट्रीव्ड अँड पेंटेड ॲट द टॉप लेफ्ट लोकेशन ऑन द डिस्प्ले स्क्रीन. द सेकंड पिक्सेल ऑफ द सेम रो इज पेंटेड सून आफ्टर दॅट अँड सो ऑन. आता हा पिक्सेल्स जे आहेत ते कसे पेंट केले जातात म्हणजे कसे इग्नाईट केले जातात तर पहिल्यांदा त्यांची इंटेन्सिटी व्हॅल्यू जी आहे ती फ्रेम बफरमधून रिट्रीव्ह केली जाते. ओके, आणि त्याच्यानंतर काय केलं जातं टॉप लेफ्ट लोकेशन जे आहे डिस्प्ले स्क्रीनचं तिथं जो पिक्सेल आहे तो पहिला पेंट केला जातो. पहिली फ्रेम बफरमधून त्याची इंटेन्सिटी व्हॅल्यू घेतली जाते आणि त्याच्यानंतर स्क्रीनच्या टॉप लेफ्ट लोकेशनला जो पहिला जो पिक्सेल आहे त्याला पेंट केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या शेजारच्या पिक्सेलला पेंट केलं जातं आणि असं आपण रो बाय रो पूर्ण जेवढे पिक्सेल्स आहेत ते पेंट करतो आपण. ओके, आता इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल स्कॅन लाईन तुम्हाला दिसत आहे ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या आहेत. ओके, after plotting all the pixels in first row, the electron beam moves to first pixel of second row and paints all the pixels in second row on display screen by retrieving intensity values in horizontal order. आता ज्यावेळेस पहिल्या रोमधला पहिला पिक्सेल पेंट केला जातो फ्रेम बफरमधून त्याची इंटेन्सिटी व्हॅल्यू घेऊन पहिला पिक्सेल जो आहे तो पेंट केला जातो. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा जो पिक्सेल आहे तो पेंट केला जातो आणि अशी पूर्ण एक हॉरिझॉन्टल लाईन पूर्ण केली जाते. ओके,
तुम्हाला उजव्या साईडला जे ॲनिमेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे मी जे सांगतोय ते. त्याच्यानंतर काय होतं की पहिली जे स्कॅन लाईन आहे हॉरिझॉन्टल लाईन ती संपल्यानंतर मग काय केलं जातं की सेकंड रोमधला फर्स्ट पिक्सेल घेतला जातो आणि त्याची इंटेन्सिटी व्हॅल्यू जी आहे ती फ्रेम बफरमधून घेतली जाते आणि त्याची जी इंटेन्सिटी व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे मग तो जो पिक्सेल आहे तो पेंट केला जातो. मग असं परत त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा परत त्याच्या शेजारचा असे एक 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 सर्व पिक्सेल हॉरिझॉन्टल स्कॅन लाईन्समध्ये पेंट केले जातात. मग फर्स्ट रो झाली, सेकंड रो झाली, थर्ड रो झाली, फोर्थ रो झाली, हे असे पूर्ण जेवढे रो आहेत ते पिक्सेल्स पेंट केले जातात. ओके, आफ्टर फिनिशिंग each scan line or a row electron gun is turned off and moved back to the first pixel of next scan line. आता ज्यावेळेस एक स्कॅन लाईन पूर्ण होते पेंट करून त्यावेळेस इलेक्ट्रॉन गन काय होते बंद केली जाते आणि परत त्याची जी पोझिशन आहे ती कुठं आणली जाते तर फर्स्ट पिक्सेल ऑफ नेक्स्ट स्कॅन लाईन, नेक्स्ट जी स्कॅन लाईन असणार आहे त्याच्या फर्स्ट पिक्सेलला ती गन आणली जाते. अँड धिस हॉरिझॉन्टल मुवमेंट इज कॉल्ड एज हॉरिझॉन्टल रिट्रेस आणि यालाच आपण काय म्हणतो हॉरिझॉन्टल रिट्रेस असं म्हणतो. आफ्टर रिचिंग टू द लास्ट पिक्सेल ऑफ द स्क्रीन इलेक्ट्रॉन गन इज मूव्ड ॲट फर्स्ट पिक्सेल ऑफ फर्स्ट रो. आता ज्यावेळेस सर्व रो पेंट करून होतील हॉरिझॉन्टल स्कॅन लाईन्स ज्यावेळेस हॉरिझॉन्टल रिट्रेस करून पूर्ण पिक्सेल जे आहेत ते ज्यावेळेस पेंट होतील स्क्रीनवर त्याच्यानंतर काय केलं जातं की इलेक्ट्रॉन गन जो आहे तो परत वर घेतला जातो कुठं तर फर्स्ट पिक्सेल ऑफ फर्स्ट रो इथंपर्यंत परत घेतला जातो आणि ह्याच व्हर्टिकल मुवमेंटला आपण काय म्हणतो व्हर्टिकल रिट्रेस असं म्हणतो. ओके, आफ्टर रिचिंग टू द लास्ट पिक्सेल ऑफ द स्क्रीन इलेक्ट्रॉन गन ऑर बीम इज मूव्ड ॲट फर्स्ट पिक्सेल ऑफ फर्स्ट रो. That vertical movement of electron gun or beam is called as vertical retrace. Okay. The drawback of raster system is that it scans the entire screen. Even if we want to display few pixels, it checks for each and every location in the frame buffer to turn on or off the electron guns. आता रॅस्टर स्कॅन सिस्टीमचं ड्रॉबॅक काय आहे तरी आपल्याला काही ठराविक जरी पिक्सेल जरी आपल्याला पेंट किंवा ग्लो करायचे असतील तरीसुद्धा रॅस्टर स्कॅन सिस्टीममध्ये काय केलं जातं तर फ्रेम बफरमध्ये प्रत्येक पिक्सेल्सची जी व्हॅल्यूज आहेत ती प्रत्येक पिक्सेलची व्हॅल्यू ते रीड केली जाते. ओके, हा ड्रॉबॅक आहे आणि प्रत्येक पिक्सेलला स्कॅन केला जातो डिस्प्लेवरचा. हा रॅस्टर स्कॅन सिस्टीमचा खूप मोठा एक ड्रॉबॅक आहे. ओके, आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक पिक्सेलच्या नुसार मग ते गन जे आहे ती टर्न ऑन अँड ऑफ केली जाते. ओके, रॅस्टर स्कॅन डिस्प्लेज आर वेल सुटेड फॉर रिअलिस्टिक सीन ड्यू टू ॲक्सेस अँड स्टोरिंग मॅनिप्युलेशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ ईच ॲड्रेसेबल पिक्सेल. आता रॅस्टर स्कॅन सिस्टीम डिस्प्ले मग ड्रॉबॅक आहे पण कशासाठी आहे सुटेबल कशासाठी आहे तर रिअलिस्टिक सीनसाठी. आता रिअलिस्टिक सीन जर आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्येक पिक्सेल्सची डिटेल इंटेन्सिटी व्हॅल्यूज वगैरे लागतात. ओके, आणि त्याच्यासाठी मग रॅस्टर स्कॅन कारण आपल्याला प्रत्येक पिक्सेलचा ॲक्सेस रॅस्टर स्कॅन सिस्टीममध्ये आहे. ओके, प्रत्येक पिक्सेलला आपण डिस्प्लेवरच्या प्रत्येक पिक्सेलला आपण ॲक्सेस करू शकतो, त्याचे व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो, त्याचे व्हॅल्यूज इंटेन्सिटी व्हॅल्यूज मॅनिप्युलेट करू शकतो. ओके, आणि प्रत्येक पिक्सेलला हा ॲड्रेसेबल आहे रॅस्टर स्कॅन सिस्टीममध्ये. म्हणून रॅस्टर स्कॅन डिस्प्लेज जे आहेत हे रिअलिस्टिक सीन जर ड्रॉ करायचं असेल तर त्यासाठी वेल सुटेड आहेत. अ फ्रेम बफर विच युजेस 1 बीट पर पिक्सेल इज कॉल्ड एज बिटमॅप. आता आपण ज्या इंटेन्सिटी व्हॅल्यूज ज्या आहेत पिक्सेलच्या त्या कुठं स्टोअर करतो आहे फ्रेम बफरमध्ये. ओके, आता असा फ्रेम बफर जो 1 बीट पर पिक्सेल जर करत असेल तर अशा फ्रेम बफरला काय म्हणतो आपण तर बिटमॅप असं म्हणतो. सिस्टीम विच सपोर्ट 1 बीट पर पिक्सेल कॅन डिस्प्ले ओनली ब्लॅक अँड व्हाईट सीन ऑर कॉल्ड बाय लेवल सिस्टम. ओके, आता अशा सिस्टीम ज्या 1 बीट पर पिक्सेल डिस्प्ले स्टोअर करतात अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो आहे तर बिटमॅप असं म्हणतो आहे. आणि त्या डिस्प्ले काय करू शकतात तर फक्त ब्लॅक अँड व्हाईट सीन जे असतात ओके त्याच फक्त डिस्प्ले करू शकतात. ओके, बीट व्हॅल्यू जर 1 जर असेल इलेक्ट्रॉन बीम ऑन राहतो, बीट व्हॅल्यू 0 जर असेल तर इलेक्ट्रॉन बीम ऑफ राहतो. त्याला आपण काय म्हणतो बाय लेवल सिस्टम असं म्हणतो. ओके,
अ फ्रेम बफर विच युजेस मल्टिपल बिट्स पर पिक्सेल इज नोन ॲज पिक्स मॅप. आता फ्रेम बफरमध्ये मल्टिपल बिट्स पर पिक्सेल स्टोअर केले जातात अशाला काय म्हणतो आपण, पिक्स मॅप असं म्हणतो. ओके. विथ एन बिट्स पर पिक्सेल सिस्टम कॅन शो मॅक्झिमम 2 डिफरंट कलर्स ऑर इंटेन्सिटीज. आता एन बिट्स पर पिक्सेल जर असतील, 4 बीट, 8 बीट, 16 बीट, 32 बीट असे जर असतील तर आपण त्याच्यामध्ये किती कलर शो करू शकतो. आता 8 बीट पर पिक्सेल असेल तर 2 8 डिफरंट कलर्स. 16 बिट्स पर पिक्सेल असेल तर 2 16 डिफरंट कलर्स ऑर इंटेन्सिटी. कलर्स इज नथिंग बट इंटेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर पिक्सेल. ओके. A screen is a screen is refreshed nearly 60 times per second to display picture without flickering. Okay, rate of the refreshing screen in 1 second is known as refresh rate. Refresh rate is measured in frames per second or in hertz. आता स्क्रीन जे आहे ती रिफ्रेश केली जाते. रिफ्रेश कशासाठी गरजेचं आहे, कारण ठराविक मिली सेकंड्स नंतर आपला पिक्सेल जो काय होतो, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्सचा स्क्रीनवर मारा केला जातो, ज्यावेळेस कोलाईड होतात त्यावेळेस आपल्याला जो इलेक्ट्रॉन्स आहे तो त्याच्या अनस्टेबल स्टेजमध्ये जातो आणि परत त्याच्या स्टेबल स्टेजमध्ये येण्यासाठी तो काय करतो तर एनर्जी रिलीज करतो आणि मग आपला जो पर्टिक्युलर तो पिक्सेल जो पॉईंट जो आहे तो ग्लो होतो, इग्नाईट होतो, त्यालाच आपण पिक्सेल असं म्हणतो. पण ठराविक मिली सेकंड्स नंतर काय होतं तर त्याचं जे एनर्जी आहे ते लूज होते आणि मग तो ऑफ होतो, बंद होतो तो. ओके. मग त्याच्यासाठी मग आपल्याला तर आता तर सीन जर कंटिन्युअस जर दाखवायचा असेल तर मग असेही पिक्सेल्स ऑफ गेलेले आपल्याला चालणार नाहीत, बरोबर. ते रेग्युलरली रिपीटेडली इग्नाईट व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला काय लागतं मग रिफ्रेशिंग लागतं. ओके. मग रिफ्रेशिंग स्क्रीनचं वेगवेगळ्या स्क्रीनचं हे रिफ्रेशिंग रेट हा ठरलेला असतो. जसं की आता स्क्रीन इज रिफ्रेश नियरली 60 टाइम्स पर सेकंड टू डिस्प्ले पिक्चर विदाउट फ्लिकरिंग. म्हणजे आता हे 60 टाइम्स पर सेकंड, 60 वेळा एका सेकंदमध्ये ते रिफ्रेश केली जाते स्क्रीन. ओके. कशासाठी तर फ्लिकरिंग होऊ नये म्हणून. आता हा जो रेट जो आहे रिफ्रेश रेट, यालाच त्या स्क्रीनचं काय म्हणलं जातं, हा रिफ्रेशिंग टाईम्स जे आहे 60 टाइम्स पर सेकंड किंवा 50 टाइम्स पर सेकंड, यालाच आपण काय म्हटलं जातं की रिफ्रेश रेट असं म्हटलं जातं. ओके. आणि रिफ्रेश रेट हा कशात मेजर केला जातो, हर्ट्जमध्ये पण मेजर केला जातो आणि फ्रेम्स पर सेकंडमध्ये सुद्धा मेजर केला जातो. आता आपण रॅस्टर स्कॅन सिस्टीम बघितलेला आहे. आता त्या रॅस्टर स्कॅन सिस्टीममध्येच हा फ्रेम बफर साईजचा पॉईंट लिहायचा आहे. फ्रेम बफर साईज कशी मेजर केली जाते ते आपण आता बघूयात. फ्रेम बफर कशासाठी वापरलं जातं तर जे इमेज आहे ते आपल्याला स्टोअर करायची आहे. त्या इमेजमधले जे पिक्सेल्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल पिक्सेल्सचे इंटेन्सिटी व्हॅल्यूज आपल्याला स्टोअर करायचे तर ते कुठं स्टोअर केले जातात तर फ्रेम बफरमध्ये स्टोअर केले जातात. इमेज स्टोअर केले जाते म्हणजे त्या प्रत्येक पिक्सेल्सचे व्हॅल्यूज जे आहेत, इंटेन्सिटी व्हॅल्यूज अँड कोऑर्डिनेट्स हे स्टोअर केले जातात आणि त्यालाच आपण इमेज असं म्हणतो. ओके. आता तर ती जी साईज आहे फ्रेम बफरची ती कशी कॅल्क्युलेट केली जाते ती आपण बघूयात. ओके. सपोज सिस्टम विथ रिझोल्युशन 1280x1280 अँड इट सपोर्ट्स 24 बिट्स पर पिक्सेल. समजा जर रिझोल्युशन जे हे 1280x1280 आहे आणि पर पिक्सेल किती बिट्स सपोर्ट करतात तर 24 बिट्स. ओके. तर टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स कसं काढणार आपण तर नंबर ऑफ पिक्सेल्स इज इक्वल टू 1280 इंटू 1280, 1280 गुणिले 1280 इज इक्वल टू 1638400. हे टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स झाले. ओके. आता आपण नंबर ऑफ बिट्स काढू. नंबर ऑफ बिट्स कसे काढले जातात तर नंबर ऑफ पिक्सेल्स इंटू नंबर ऑफ बिट्स पर पिक्सेल. ओके. टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स किती आले आपल्याला मग असे 12/80 करून 12/80 इंटू 12/80 करून तर 1638400 आले. ओके. आता बिट्स पर पिक्सेल किती आहेत आपले 24, त्याला मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. 1638400 इंटू 24 इक्वल टू किती आलं ते बिट्स, नंबर ऑफ बिट्स किती आले मग आपल्याला 39, 32, 1600 हे एवढे बिट्स आले आपल्याला. ओके. मग आता आपण त्याचं कन्व्हर्जन करूयात. ओके. आता 1 बाईट म्हणजे 8 बिट्स, म्हणून आपण ह्या बिट्सना 8 बिट्सनी डिवाईड करूया म्हणजे आपल्याला नंबर ऑफ बाईट्स मिळतील. ओके. म्हणून पुढं काय केलेलं आहे मग 39, 32, 1600 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती येतं आपल्याला 49, 15, 200 बाईट्स येतात. ओके. हे एवढे बाईट्स झाले म्हणजे आपण बिट्सचं कन्व्हर्जन बाईट्समध्ये केलेलं आहे. आता
आपण त्याचं कन्वर्जन के बीमध्ये करू, किलोबाईट्समध्ये करू. ओके, आता 1 किलोबाईट म्हणजे किती झाले? 1024 बाईट्स झाले. ओके, मग आपण 1024 बाईट्सनी त्या आपल्या बाईट्सना डिवाईड करू, म्हणजे आपल्याला के बीमध्ये मिळेल. ओके, 4915 डिवायडेड बाय 1024 म्हणजे आपल्याला किती आले मग? 4800 के बी. ओके, त्याचं कन्वर्जन के बीमध्ये झालं. आता ह्या के बीचं कन्वर्जन आपण मेगाबाईट्समध्ये करू. आता 1 MB इज इक्वल टू 1024 के बी. ओके, मग आपण काय करू? 1024 के बीने परत ह्या 48 के बीला डिवाईड जर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? MBमध्ये मिळणार आहे. तर 4800 डिवायडेड बाय 1024 इज इक्वल टू 4.69 मेगाबाईट्स. ओके, ह्याचं कन्वर्जन आपण मेगाबाईट्समध्ये केलेलं आहे. म्हणून द सिस्टीम, okay, having screen resolution 1280 into 1280 with 24 bits per pixel requires 4.69 MB of memory for frame buffer. म्हणून आपल्याला जर 1280 गुणिले 1280 हे जर रिझोल्युशन जर आपण घेतलं तर त्याचे आपण पहिल्यांदा काय केलं? टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स काढले. टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स काढल्यानंतर आपल्याला टोटल नंबर ऑफ बिट्स काढायचे होते. मग प्रत्येक पिक्सेल किती बिट्स सपोर्टिव्ह आहे? तर 24 बिट्स. म्हणून आपण त्याला काय केलं? टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स काढून त्याला मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ बिट्स पर पिक्सेल केलेलं आहे. मग ते आपल्याला काय मिळणार आहे? बिट्समध्ये मिळणार आहे आन्सर. मग त्या बिट्सचं आपल्याला MBमध्ये पाहिजे होतं, म्हणून मग आपण हे सर्व कन्वर्जन केलेलं आहे आणि आपल्याला 4.69 MB असं साईज मिळालेलं आहे. म्हणून